पान क्रमांक 21 आकाशातील तारे या पाठाचे वाचन आपण मागील व्हिडिओमध्ये केले आहे. आज या व्हिडिओमध्ये पान नंबर 22 वरील स्वाध्याय पाहूया. प्रश्न पहिला. उत्तरे लिही. अ. बादशहाचे लक्ष कोठे गेले? उत्तर पहा. बादशहाचे लक्ष आकाशाकडे गेले. उत्तर लिहा. बादशहाचे लक्ष आकाशाकडे गेले. आ. बादशहाला कशाकडे पाहताना आनंद वाटत होता? इकडे पहा. आकाशात लुकलुकणारे तारे पाहताना बादशहाला आनंद वाटत होता. उत्तर लिहा. बादशहाला लुकलुकणारे तारे पाहताना आनंद वाटत होता. आ. नंतर ई प्रश्न. बादशहा आणि बिरबल कोणत्या वेळी गप्पा मारत बसले होते? बादशहा आणि बिरबल चांदण्या रात्री गप्पा मारत बसले होते. उत्तर लिहा. बादशहा आणि बिरबल चांदण्या रात्री गप्पा मारत बसले होते. ई. बिरबलच्या मते आकाशात किती तारे आहेत? इथे पहा. चिंचेचे झाड, त्याला जितकी पानं आहेत त्याच्या दुप्पट तारे आकाशात आहेत. म्हणजे उत्तर लिहा असे की बिरबलाच्या मते आकाशात चिंचेच्या झाडाच्या पानांच्या दुप्पट तारे आहेत. पुढे विचार कर व सांग. तुम्ही उत्तर सांगा. बादशहाला आकाशातील चांदण्याकडे पाहून काय वाटले? बादशहाला वाटले की बिरबल खूप हुशार आहे. मग आपण त्याला असा प्रश्न विचारूया, बघू त्याला उत्तर येते का. प्रश्न दुसरा. बिरबलाने आकाशातील ताऱ्यांची तुलना चिंचेच्या झाडासोबत का केली असेल? कारण चिंचेच्या झाडाचे एक पान आणि त्या एका पानांना लहान लहान असे भरपूर छोटी पाने असतात आणि ते मोजणे अगदी अशक्य. त्याचप्रमाणे आकाशातील चांदण्या तारे मोजणे देखील अशक्य. म्हणून चिंचेच्या झाडासोबत ताऱ्यांची तुलना केली असेल. पाठातील गोष्ट तुझ्या शब्दात सांग. शब्दांचा योग्य क्रम लावून वाक्य तयार कर व विरामचिन्हासह वहीत लिही. विचारला बादशहाने प्रश्न बिरबलला. उत्तर. बादशहाने बिरबलाला प्रश्न विचारला. तारे येतील आकाशातील कसे मोजता? उत्तर. आकाशातील तारे कसे मोजता येतील? पहा इथे. आकाशातले तारे कसे मोजता येतील? दिलेल्या शब्दांचे वर्णन करणारे शब्द वहीत लिही. जसे तारे, लुकलुकणारे, असंख्य. तसेच रात्र, चांदणी रात्र, काळोखी रात्र. कोजागिरी पौर्णिमेची रात्र. हो की नाही? रात्र. ठीक आहे. तर आपण प्रश्न उत्तरे पाहिले आहेत. थँक्यू.